नमस्ते. केळी उत्पादक आणि बागायतदारांनो, सध्या बाजारभावाचा विचार केला तर कालचा एक्सपोर्टरचा बाजार हा साधारणपणे 22 रुपये पर के जी हा क्वालिटीवर डिपेंड मिळालेला आहे. आणि ही गाडांची साईज आपल्याकडे आत्ता आहे. सर्वात महत्त्वाचं ही जी साईज वगैरे आहे ही अशी आहे. आणि साधारणपणे फण्या जर म्हटलं 1 2 3 4 5 6 7 7 दुने 14 म्हणजे 10-12पेक्षा जास्त फण्या असतानासुद्धा ही क्वालिटी आपल्याला मेंटेन करता येते. आणि सर्वात महत्त्वाचं या कंडिशनला वरती जे पानांची संख्या बघितली तर पानं वगैरे अशी हिरवीगार गर्द आणि पानं साधारणपणे 3 फुटापेक्षा जास्त 2.5-3 फुटापेक्षा रुंद आहेत. आणि 13 14 15 पानापर्यंत पानं आहेत. आणि ग्रीनरी ही शेवटपर्यंत टिकून आहे. म्हणजे आत्ता प्लॉट जो आहे हा हार्वेस्टिंगला येण्याच्या स्टेजमध्ये, म्हणजे हार्वेस्टिंगच्या स्टेजमधला हा प्लॉट आहे. आणि ही साईज वगैरे अशी मिळालेली आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं. आणि आत्ता हा हार्वेस्टिंगला येतो आहे प्लॉट, त्या हिशोबानं ही ग्रीनरी वगैरे अशी असावी सगळ्यात महत्त्वाचं शेवटपर्यंत टिकून. आणि ह्याचा फायदा काय होतो, ग्रीनरी जेवढी तुमच्या पानांमध्ये असेल किंवा बागेमध्ये असेल तर तिला सनबर्निंगचा प्रॉब्लेम हा आपल्याला केळी पिकामध्ये येत नाही आहे. हे बघा, ही क्वालिटी म्हणजे ही जी क्वालिटी आहे ही मेंटेन करणं गरजेचं राहतं, तरच आपल्याला एक्सपोर्टला जाता येतं. आणि ही ग्रीनरीवरती ही अशी आहे बा आपल्याला मिळालेली, म्हणजे आत्तापर्यंत ग्रीनरी शेवटपर्यंत टिकून आहे. आणि ग्रीनरी असेल तर सनबर्निंग होत नाही आहे. सनबर्निंग होत नाही तर क्वालिटी आपल्या फळांची चांगली राहते किंवा गाडांची चांगली क्वालिटी आपल्याला मिळून जाते. म्हणजे इथंच नाही आहे, हे सगळीकडलंच आहे. म्हणजे असं जर पाहिलं, आणि वापसा कंडिशन किंवा पाणी देण्याची पद्धत ही अशी असावी सगळ्यात महत्त्वाचं. ह्या पद्धतीने ही साईज जर असेल पाण्यामध्ये, ह्या अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असाव्यात. आणि हे गड ही क्वालिटी ज्याला म्हणतो आपण मेंटेन करणं एक्सपोर्टरसाठी. आणि हा बुंदा जो आहे हा पूर्वी मोजलेला आहे त्यावेळेस 40-42 भरत होता, आता आपण 40च्या पुढं आहेत साधारणपणे बुंद्यांची साईज. आणि ही गडांची क्वालिटी म्हणजे ॲक्च्युली सिलेक्टिव्ह गड दाखवत नाही आहे, प्रॉपरली पूर्ण बागेमधले जे गड आहेत लाईनमध्ये ते दाखवतो आहे. आणि ही अशी क्वालिटी जर मेंटेन केली तर आपल्याला एक्सपोर्टला चांगला माल आपण देऊ शकतो. म्हणजे टनेज आपल्याला एकरी चांगलं मिळू शकतं. साधारणपणे ॲव्हरेजली 17-18 टनापर्यंत सरासरी ॲव्हरेजली एक्सपोर्ट होतो. तर या ठिकाणी चांगलं मॅनेजमेंट केलं तर 25 टनापर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो. हे या ठिकाणी डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत सांगण्याचा उद्देश आहे. कारण गड बनवणं, गडांची निर्मिती होणं ह्या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, कारण गड जोपर्यंत आपण बनवतो आहे, झाड जोपर्यंत आपण व्यवस्थित बनवत नाही आहे तोपर्यंत आपल्याला गडांची साईज ही मिळणार नाही आहे. आणि गडांची साईज नाही मिळायला आपल्याला वजन किंवा वेट हे मिळत नाही आहे. तर त्या हिशोबानं सुरुवातीपासूनच तुमचं काम होणं गरजेचं आहे. आणि ही बाकीची क्वालिटी वगैरे ही जी आहे ही गडांची किंवा हे केळीच्या फाण्यांमधील संख्या वगैरे आहे तर ही अशी आहे. आणि ही जी कंडिशन दाखवून येतो आहे तर हे अशा पद्धतीने गड आहेत. म्हणजे सरासरी 10 फण्या आहेत, 9-10 9-10च्या पुढंच फण्या आहेत. म्हणजे फण्यांची संख्या आपल्या गडांमध्ये व्यवस्थित असेल तर आपण एकरी किमान 40 टन 6x5 वरती काढू शकतो. 2,500 रोपं लावून 1700-1800 रोपं लावून तिथपर्यंत जाता येतं. पण 1200-1300 रोपांचं जे काही 6x5 प्लॅन्टेशनचं फिक्स एक्सपोर्टच्या क्वालिटीच्या हिशोबाने जर काम करायचं म्हटलं तर तेच स्पेसिंग योग्य राहतं. कारण हे दाखवतो आहे किंवा हे सांगण्याचं कारण म्हणजे की बाबा एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला ते प्रॉपर अंतर ठेवणं गरजेचं राहणार आहे. 2,000 रोपं बसवले, 2400 रोपं बसवले, त्यानं एक्सपोर्ट होत नाही माल. एक्सपोर्ट क्वालिटीला त्याला ॲक्च्युली इरिगेशन व्यवस्थित होणं, झाडांची व्यवस्थित वाढ होणं ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि त्यानंतरच एक्सपोर्ट होतो माल केळीचा. कारण एक्सपोर्टला ज्या काही नॉर्म्स कंडिशन ठरलेल्या आहेत त्या कंडिशननुसारच केळीची ही क्वालिटी मेंटेन करता येते.
महत्त्वाचं अशा बांधून घेणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे हे चौरस पद्धतीने बांधलेले आहे. वरती जर पाहिलं दोऱ्या वगैरे दिसतील, या अशा पद्धतीने बांधलेली तर आहे. आणि नंतर गडसुद्धा या ठिकाणी असं बांधणं गरजेचं आहे, कारण इथं जो वरती जो सेन रेशो किंवा अन्नद्रव्य घेण्याची जी कॅपॅसिटी असते, तो गडाचा मेन दांडा आहे, तर तो जर खराब झाला तर साईजवरती आणि गड खराब होण्याची शक्यता असते किंवा त्याची क्वालिटी आपल्याला मिळत नाही. तर तुम्ही केला आधार दिला तर पडण्याचे म्हणजे बागेमधील झाडं खराब होण्याचं प्रमाण कमी होतं. आणि हे असं बांधून घेणं गरजेचं राहतं सगळ्यात महत्त्वाचं. आणि हा फिलिंग द गॅप्स हा असा असावा, म्हणजे गडामधील 2 फाण्यामधील अंतर असं असावं. आणि ही क्वालिटी जी आहे तर हे आपल्याला अशी मिळालेली आहे. कारण क्वालिटी म्हणण्यापेक्षा आपल्याला गडामध्ये जर पाहिलं तर साधारणपणे 1 2 3 4 5 5 दुने 10 फाण्यांचा गड आहे. म्हणजे ह्याचं जर आज वेट पाहिलं तर हा 30 किलोच्या पुढं गड जातो आहे. 30-32 किलोच्या पुढं गड आहे. फण्या वाढल्या, आता हा इथं 30-32 जातो आहे. हा थोडासा कमी वाटतो, पण हा पण तेवढाच भरणारा आहे. म्हणजे ह्याचं कारण एकच की तुमचं न्यूट्रिशन बॅलन्सिंग स्प्रे शेड्यूल. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर तुमच्याकडं पानं जे आहेत बागेमध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या 45 टेम्परेचरमध्ये हे तुमची बुंध्यापासूनची पानं काढल्याचा विचार केला तर हे आत्ता एक 10-12 दिवसामध्ये हे अशा पद्धतीनं सुकण्यास सुरुवात झालेली आहे किंवा तशा पद्धतीने पुढं दिसतात त्या. तर ह्या अशी ग्रीनरी शेवटपर्यंत होती. साधे पाणी आज जर विचार केला तर 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पानं ही आपल्या बागेमध्ये असावीत. हे बा इथं सुद्धा पाहिलं तर बुंद्यापासूनची पानं तुमची हिरवीगार असावीत. खालची पानं जर आहेत, पानं पडलेली आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा ती हिरवीगार आहेत. आणि वरती जी आहेत ही 7-8 पानं 9 पानं आणि पोगा हा वेगळा. आणि हा अशा पद्धतीची ही क्वालिटी मेंटेन करणं एक्सपोर्टसाठी अत्यंत गरजेचं असतं. एक्सपोर्ट हा कन्सेप्ट केळीमध्ये थोडासा वेगळा आहे. आणि एक्सपोर्टला सगळ्यात महत्त्वाचं तुमची ग्लेझिंग वगैरे किंवा शायनिंग म्हणतो मालाला ती येणं हे अपेक्षित असतं. आणि ती मिळाली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित मिळू शकतात. आणि आत्ता सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा कालचा जो बाजार होता एक्सपोर्टचा, कालचा व्हिडिओ मला बनवता आला नाही आहे माझा. एक्सपोर्टचा पहिला जो बनवला होता त्याच बागेतला काल माल एक्सपोर्ट झाला तर तो 22 रुपये किलोने गेलेला आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश की क्वालिटी जर असेल तर तुम्हाला रेटचा मॅटर हा वेगळा राहतो, कारण क्वालिटीवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला रेट वगैरे हे मिळत असतात. ही अशा पद्धतीनं एक्सपोर्टसाठी आपण डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत केळी आहे यामध्ये काम करतो. नंतर डाळिंब पिकं आहे, नंतर बाकीची ही पिकं आहेत. तर ते डमडेरे ॲग्रोसोल्युशन.1 या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील व्हिडिओ.